महिलांच्या नावावर घर घेतल्यास आता आणखी फायदा होणार, साधारण लाखभर रुपये वाचतील, मोदी सरकारची मोठी घोषणा। रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी 15,511 कोटी रुपयांची तरतूद, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। आता तरी रेल्वे प्रवाशांच्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा। इंडिया आघाडीचं संसद भवनाबाहेर आंदोलन, अर्थसंकल्पात राज्यांमध्ये भेदभाव केल्याचा विरोधकांचा आरोप। भाजपच्या शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची करणार मागणी। यमक जुळवत असताना एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार मोठा बाऊ करू नये, शिक्षण मंत्री केसरकर यांचं त्या मराठी कवितेवर स्पष्टीकरण।